प्रसारक मंडळ यवतमाळच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा बाबूजी यांच्या पुतळ्याच्या अनावरण आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले भारताचे माजी मुख्य न्यायाधीश सन्माननीय आदरणीय भूषण गवई साहेब, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय डॉक्टर विजय दर्डा साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित न्यायमूर्ती आदरणीय अनिल किल्लोर साहेब, आताच कार्यक्रमाला सुरुवातीला उपस्थित असलेल्या न्यायमूर्ती उषाली जोशी मॅडम, या ठिकाणी उपस्थित जिल्हा न्यायाधीश आदरणीय सन्माननीय शेखर मुनघाटे साहेब, बार असोसिएशनचे सदस्य सन्माननीय ॲडव्होकेट आशिष देशमुखजी, विधिमंडळाचे आमचे सदस्य सन्माननीय बाळासाहेब मांगुळकर, यवतमाळच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष कुमारी प्रियदर्शिनी उईके आणि या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट फिरदौसी मिर्झा, उपस्थित विद्याप्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, या ठिकाणी उपस्थित वेगवेगळे सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आजचा हा क्षण केवळ आपल्या सर्वांचा अभिमानाचा क्षण नाही, तर इतिहास घडवणारा क्षण या ठिकाणी आहे असं जर मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. बाबूजींच्या पुतळ्याचं अनावरण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आजचा हा कार्यक्रम अतिशय वेगळा आहे, कारण लोकशाहीचे चारही स्तंभ म्हणजे विधिमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायपालिका असेल आणि प्रसार माध्यमे असेल, यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व मान्यवर एकाच मंचावर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही केवळ उपस्थिती नाही, तर खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जिवंत साक्ष या ठिकाणी आहे असं मी समजतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की पहिला स्तंभ विधिमंडळाचा आहे. मी स्वतः आणि आमचे सहकारी बाळासाहेब मांगुळकर आमदार या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही सातत्यानं पूर्ण करत असतो. दुसरा स्तंभ या ठिकाणी कार्यकारी मंडळ आहे आणि अनेक अधिकारी, मला वाटते शैलेंद्र देवळकर जे होते सुरुवातीला साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या बंधूंचं आजाराचं कारण सांगून ते निघून गेले. प्रशासनाचे प्रतिनिधित्व करत होते, ते सुद्धा या कार्यक्रमाला होते आणि जे काही निर्णय ते काही निर्णय आहेत ते केवळ घेतले जात नाही, तर प्रभावीपणे खऱ्या अर्थानं साहेब राबवण्याचं काम या ठिकाणी कार्यकारी मंडळ करते. तिसरा अतिशय महत्त्वाचा स्तंभ जो आहे तो माननीय न्यायपालिका आहे आणि आज आपण सर्वजण खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहतोय की भारताचे मुख्य माजी न्यायमूर्ती आदरणीय सन्माननीय भूषण गवई साहेब आणि इतर सर्व सन्माननीय न्यायमूर्ती येथे उपस्थित आहेत. न्यायव्यवस्था म्हणजे लोकशाहीचं कणा आहे, जो कुठल्याही परिस्थितीत सरळ उभा राहतो आणि अशा परिस्थितीत आज या ठिकाणी आपण सर्व पाहतोय, हा कार्यक्रम होतो आहे. चौथा स्तंभ या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रसार माध्यमे आहे आणि आज लोकमत परिवार, खरं तर आपण पाहिलं तर लोकमत परिवाराचे संस्थापक बाबूजी हे आपण सर्वजणांना माहीत आहे. म्हणजे प्रसार माध्यमातून फक्त केवळ बातमी देण्याचं साधन नाही,
तर ती जनतेचा आवाज या ठिकाणी ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सातत्यानं झालं आणि आज हा क्षण आपल्या सर्वांसाठी विचाराचा सन्मानाचा आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आदरणीय डॉक्टर विजय दर्डा साहेब या ठिकाणी करत आहेत. ते सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चारही स्तंभ खऱ्या अर्थानं एका व्यक्तिमत्वासाठी सन्मानासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहे. हा बाबूजीच्या कार्याचा आणि विचाराचा खरा विजय आहे असं मी मानतो. बाबूजीचं आयुष्य आपल्या सर्वांना माहीत आहे की केवळ इतिहास तो नाही आहे, तर तो एक मार्ग आहे. देशभक्तीचा, प्रामाणिकतेचा आणि समाजसेवेचं हे जिवंत आदर्श म्हणजे सर्व उदाहरण जर आपण पाहिले तर बाबूजी आहे. आज या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी म्हणून जवाहरलालजी दर्डा विधी महाविद्यालयामध्ये आणि या परिसरामध्ये अमोलोचन महाविद्यालय या दोन्ही संस्था केवळ शैक्षणिक महाविद्यालय नाही तर न्याय, संविधान आणि जबाबदारी शिकवणारी एक संस्था आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुतळा उभारला नाही तर आपण एक विचार उभा केलेला आहे. बाबूजींच्या विचारावर चालण्याचा संकल्प खऱ्या अर्थानं या विधिमंडळाच्या विधी तज्ज्ञामध्ये म्हणजे जे लॉ कॉलेज आहे या लॉ कॉलेजमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी करणार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं बाबूजींसाठी श्रद्धांजली या ठिकाणी राहणार आहे. मी ते या ठिकाणी म्हणेन की हा पुतळा केवळ मार्बलचा पुतळा नाही तर तो विचाराचा आहे, तो प्रेरणेचा आहे आणि आपल्याला सतत या ठिकाणी पुढे चालत राहण्याची दिशा देण्यासाठी तो या ठिकाणी पुतळा आपण लावलेला आहे असं मी या ठिकाणी समजतो. मी खऱ्या अर्थानं भूषण गवळी साहेब हे आपल्या विदर्भाचेच आहेत. प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल मनामध्ये वेगळ्या पद्धतीची आपुलकी आहे आणि आज माणूसपणा कशा पद्धतीचा हे आपल्या सर्वांना दिसून आलं. कार्यक्रम होतो की नाही अशा पद्धतीची स्थिती होती, परंतु एवढं वातावरण बदलल्यानंतर सुद्धा जे काही आमच्या विधी तज्ज्ञ आहेत त्यांचा सत्कार केल्याशिवाय मी या ठिकाणी जाणार नाही, तुम्ही हॉलमध्ये व्यवस्था करा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचं या ठिकाणी भाग्य मला लाभलं. धन्यवाद आयोजक मंडळीचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.